म्हाडाची जी लॉटरी आहे ती येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये येणार आहेत, असे म्हाडाचे जे उपाध्यक्षीय सर आहेत संजीवजी जयस्वाल सर, त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये ही बातमी दिलेली आहे, जे दैनिक वृत्तपत्रामध्ये ती बातमी आलेली आहे. मुंबई मंडळाची लॉटरी असो, कोकण मंडळाची लॉटरी असो, पुणे म्हाडा मंडळाची लॉटरी असो किंवा सिडको मंडळाची लॉटरी असो, जशी आपल्यापर्यंत जी बातमी येते सोशल मीडियाद्वारा, वृत्तपत्राद्वारा, ती बातमी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. म्हाडाची जी लॉटरी आहे, जी मुंबई मंडळ आहेत, या मुंबई मंडळामध्ये आपल्याला जी घरे मिळालेली असतात, जे म्हाडाला जे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असतात, 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा स्वतः घरे बांधत असतात, त्याची लॉटरी. म्हणजे ही सर्व लॉटरी ही एकत्रित निघत असते. पण मार्च 2025 मध्ये जे म्हाडाचे जे उपाध्यक्ष सर आहेत, संजीवजी जयस्वाल सर यांनी सांगितलेलं आहे, की 2025 मध्ये म्हाडाची लॉटरी निघणार नाही. कारण म्हाडाला जी घरं मिळालेली नाहीयेत, म्हाडाकडे लॉटरी काढण्यासाठी घरच नाही आहेत. म्हणजे जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असतात, म्हाडाच्या ज्या इमारती असतात, त्यांची लॉटरी निघणार नाही, असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. पण येणाऱ्या 2026 मध्ये म्हाडाची जी लॉटरी आहे, ती लॉटरी निघणार आहेत, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता ते घरं कुठे असणार आहेत, जे लोकेशन आहेत, एका लोकेशनला 1300 घरांचं बांधकाम चालू आहे आणि तेथील जे घर आहेत, ते 84 मजली टॉवरचे आहेत. अशी आपल्याकडे जी बातमी आलेली आहे, दैनिक वृत्तपत्रामध्ये सुद्धा ती बातमी आलेली आहे. तर या म्हाडा लॉटरीमध्ये जे इच्छुक आहेत, जे खूप सारे म्हणजे 1 ते 1.5 वर्ष झाले या लॉटरीची वाट बघत आहेत, की मुंबई मंडळाची लॉटरी कधी निघणार आहे. तर आता त्यांनी कन्फर्म सांगितलेलं आहे, की मार्च महिन्यामध्ये ही घरांची लॉटरी निघणार आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये निवडणूक असल्यामुळे ही लॉटरी निघू शकलेली नाही. पण आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची सुद्धा निवडणूक होणार आहेत. 5 ते 7 तारखेपर्यंत हे त्यांचं जे शेड्यूल आहे, ते शेड्यूल आलेले आहेत. म्हणजे फेब्रुवारी महिना संपल्यानंतर मार्चला हमखास या लॉटरी निघणार आहेत. या लॉटरीमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर जे कागदपत्र असतात ते तुम्ही आताच काढून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जी लॉटरी निघाली त्यावेळेस तुमची धावपळ होणार नाही. कारण की त्या लोकेशनला जर तुम्हाला अर्ज करायचं असेल, तिथे 1300 घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या लॉटरीमध्ये तुम्हाला भाग घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे, डोमेसाइल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल असणे आवश्यक आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे आणि आपण ज्या नावाने फॉर्म भरणार आहोत, म्हणजे XYZच्या नावाने जर आपण फॉर्म भरणार आहोत, तर त्याच XYZचं बँक अकाउंट असणे आवश्यक आहे. कारण की आपल्याला तिथे फॉर्म भरताना जो कॅन्सल चेक किंवा बँकेचं फ्रंट पासबुक आणि बँकेची डिटेल्स तिथे तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतात. म्हणजे तिथे सेव्ह करावे लागतात. म्हणजे तुम्हाला जी EMT अमाउंट आपण भरतो, जसे की 5,000, 10,000, 20,000 हे आपल्याला फॉर्म भरताना EMT अमाउंट भरावी लागते. जेणेकरून तुम्हाला घर लागल्यानंतर ती EMT अमाउंट तुम्हाला पुढच्या इन्स्टॉलमेंटमध्ये कमी होऊन येतो. पण जर तुम्हाला घर लागलं नाही, तर ती इन्स्टॉलमेंट तुम्हाला ज्या बँकेच्या डिटेल्स तुम्ही तिथे शो करणार आहे, त्या बँकेच्या अकाउंटवरती ही डिटेल्स तिथे आपल्याला अकाउंटवरती जमा होत असते. हे झालं ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे तुम्ही जे पत्नीचे डॉक्युमेंट असतात, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सुद्धा तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतात आणि अनमॅरिडचे मी तुम्हाला पहिलेच सांगितलेले आहे. तर अशी ही म्हाडाची लॉटरी आहे. तुम्ही या लॉटरीमध्ये हमखास भाग घेऊ शकता. तुम्हाला मी कागदपत्र कोणती लागले ते पण सांगितलेले आहेत. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये सुद्धा ती लॉटरी येणार आहे. तशी त्याची पण माहिती आपण बघितलेली आहे. आता जी वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली आहे, ती बातमी आपण पाहणार आहोत. तर चला आपण त्या बातमीकडे आता वळू. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे हेल्पफुल व्हिडिओ या चॅनलवरती मिळत असतात. लोकेशन आहेत कन्नमवाड नगरमध्ये. इथे जे 32 मजली इमारती आहेत, तेथील 1300 जे घर आहेत, त्याचं बांधकाम पूर्ण करण्यात आलेलं आहे. ही बातमी दैनिक वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. असं सांगण्यात आलेलं आहे, की म्हाडाच्या मुंबई मंडळाने विक्रोळी येथील कन्नमवाड नगरमध्ये 1300 घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत 32 मजली इमारती बांधण्यात येत असून यातील 84 घरांचा समावेश असलेली एक इमारत पूर्ण झाली आहे. या इमारतीतील अंतर्गत कामे सुरू असून उर्वरित 1200 घरांचं काम सुरू आहे. या घरांचे काम वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येथील 1300 घरात मुंबई मंडळाला आगामी सोडतीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. म्हणजे येणाऱ्या जी अपकमिंग लॉटरी आहेत, आचारसंहिता संपल्यानंतर त्या लॉटरीमध्ये येथील जे घरे आहेत कन्नमवाड नगरमध्ये, त्या घरांचा समावेश होणार आहे आणि ती लॉटरी निघणार आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू असून ही घरे सोडतीत समाविष्ट झाल्यास कन्नमवाड नगरमध्ये घरं घेण्याची इच्छा म्हणजे संधी ही उपलब्ध होणार आहे. मुंबई मंडळाने 2007 ते 2019 या काळात
दरवर्षी सोडत काढली होती. पण मात्र 2020, 2021, 2022 मध्ये सोडतीत खंड पडला. त्यानंतर 2023 मध्ये, 2025 मध्ये सोडत काढण्यात आली. म्हणजेच आपल्याला असं सांगायचं आहे, की या 2 ते 3 वर्ष मंदामध्ये गॅप पडला आणि त्यानंतर म्हाडाने कोणत्याही प्रकारची सोडत काढली नाही. पण मुंबई मंडळाच्या सोडतीकडे इच्छुक डोळे लावून बसलेले असताना मुंबई मंडळाच्या घरांना प्रचंड मागणी आहे. 2025 मध्ये पुन्हा सोडतीतील खंड पडला. मंडळाने 2025 मध्ये सोडत काढू असे जाहीर केले होते, पण मंडळाने सोडत काढलीच नाही. पण आता मार्च 2026 मध्ये सोडत काढण्यात येईल असे म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल सर यांनी जाहीर केलेले आहे. त्यानुसार घरांची शोधाशोध सुरू असून घरांची संख्या वाढवण्यासाठी जे चालू बांधकाम प्रकल्प आहेत त्यांचाही समावेश केला जाण्याची शक्यता आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की म्हाडाला जी लॉटरी निघणार आहेत त्या लॉटरीमध्ये जी 2000 घरं त्यांना मिळालेली आहेत त्यामधील हे 1300 घरं आणि आणखी जे बांधकाम सुरू आहेत त्या बांधकामापासून कोणती घरं मिळतात का त्याची शोधाशोध सुरू आहे. त्यामुळे विक्रोळीमधील कन्नमवार नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील 1300 घरांचाही आगामी सोडतीत समावेश करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली आहे. कन्नमवार नगरमध्ये मंडळाने 1300 घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. तेथे 32 मजली इमारती बांधण्यात येत असून इमारतीत घरांचा समावेश आहे. या इमारतीतील वाहनतळांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे मंडळाला आता 7 मजली स्वतंत्र वाहनतळाची इमारत बांधावी लागणार आहे. म्हणजे इथे जी घरं आहेत 1300 घरांसाठी आपल्याला जे बांधकाम असतात तेथे त्यांनी स्वतंत्र अशी बांधकामासाठी 7 मजली इमारत येथे उपलब्ध करून देणार आहेत, अशी तर ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच अशा इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.